पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा रद्द। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार 7 मेला कर्नाटकच्या करवार क्षेत्रामध्ये मिसाईल चाचणी। लष्कर आणि हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर पुन्हा उड्डाण करणार। भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीमध्ये ध्रुव हेलिकॉप्टरची पुनर्वापसी। फारुख अब्दुल्लांकडून आदिल हुसेन शहांच्या कुटुंबियांची भेट घेतली। कुटुंबियांचा विचार न करता आदिल दहशतवाद्यांना सामोरे गेला। बलिदान कधी वसात नाही, फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया। भारताने पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतला। पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। वाणिज्य मंत्रालयाचा पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय। भारताकडून पाकिस्तानला धोका। पाकिस्तानचा यूएनमध्ये रडका डाव। भारत तात्काळ हल्ला करू शकतो, जगाने हस्तक्षेप करावा, पाकिस्तानचा दावा। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग 9व्या दिवशी उल्लंघन। एलओसी जवळील कुपवाडा भागामध्ये पाककडून गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकला जशास तसं उत्तर। जम्मू काश्मीर हायकोर्टाचा 10 नागरिकांना दिलासा। कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत पाकिस्तानला पाठवू नका। 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूपपणे पोहोचवलं। पहलगाम हल्ल्यानंतर माजी सैनिकांकडून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त। पाकिस्तान विरोधामध्ये लढण्यास माजी सैनिक तयार। लष्कर प्रमुखांना पत्र लिहून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा। काश्मीरात एवढी मोठी घटना घडल्यावरही मोदी बिहारमध्ये गेले। युद्धाची चर्चा असताना मोदी 9 तास मुंबईमध्ये होते। मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून चिंता दिसत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काल पुण्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये बैठक। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। अर्थ खात्यामधील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला। निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप। एखाद्या खात्याचा निधी वळवणं चुकीचं। सरकार आर्थिक मेटाकुटीला आलेलं आहे, म्हणून असे प्रयत्न सुरू। मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भरत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य। मंत्री पंकजा मुंडेंकडून बाबासाहेब बागेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। माजलगावमध्ये भाजप कार्यालयासमोर बाबासाहेब बागेंची हत्या झाली होती। आणि एक महत्त्वाची बातमी